त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे आणि म्हणून या सरकारने जे म्हणून मी मागितले ते भरून देण्याचं त्यांनी मला त्या ठिकाणी दिलेलं असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये किनवट आणि माहूर भागामध्ये विकासाची कामं त्या ठिकाणी झालेली आहे आणि विकासाचे कामं होत असताना विकासाच्या माध्यमातून लोकांपुढं परत एकदा उर्वरित राहिलेले प्रश्न सोडवण्याच्यासाठी म्हणून आम्ही विधानसभेला समोर जात आहोत आणि भविष्यामध्ये जवळपास 70-80% जास्त रस्ते असतील, त्यावरचे पूल असतील, सिंचनाच्या संबंधाने साधारणतः बरीच आपली प्रगती झाली, आरोग्याच्या संदर्भामध्ये सुद्धा झाली, शैक्षणिक क्षेत्रामध्ये विशेषतः आदिवासी बहुल परिसर असल्याकारणाने मग आमची जलदारा असेल, पाटोदा असेल, सारखानी असेल, तलाईगुडा असेल, इकडचे बोदळीची आमची कन्याशाळा असेल, मंगाबुडीच्या जवळची गोकुंदेला असलेली आश्रमशाळा, प्रत्येक ठिकाणी सुसज्ज अशा पद्धतीची आता इमारती त्या ठिकाणी बांधकामे केलेली आहे. एवढंच नव्हे तर आदिवासी विभागासाठी असणारं प्रकल्प कार्यालयाचं सुद्धा इमारत आम्ही बांध केली, वेगवेगळ्या शासकीय कार्यालयाचं सुद्धा बांधकाम केले, दवाखान्याचे बिल्डिंग्स त्या ठिकाणी झाले, MSCB सारख्या 132चं केंद्र आपण माहूर भागामध्ये आता 50-25% जास्त काम सुरू झाले. तुमच्या इथला कणकीचं असणारे 33 KB सुद्धा आम्ही पूर्ण केले, त्याचंही लोकार्पण त्या ठिकाणी झाले. अशी वेगवेगळ्या प्रकारचे लोकोपयोगी विकास कामं आम्ही या ठिकाणी केली असल्यामुळं आमचा विश्वास आहे की लोक आम्हाला या ठिकाणी आशीर्वाद देतील आणि भविष्यामध्ये या भागामधले बरेचसे लोक त्यांना कामधंदा नसल्या कारणाने जे सीझन शेवटच्या संपण्याच्या अगोदर परप्रांतामध्ये रोजगाराच्या निमित्ताने जातात. हा लोंढा थांबवण्यासाठी इथल्या आमच्या सरळ लोकांना चांगला रोजगार मिळवण्यासाठी औद्योगिक काहीतरी प्रगती, औद्योगिकच्या दिशेने काहीतरी काम करता येईल अशा पद्धतीचं एक मनामध्ये आमचं एक स्वप्न आहे आणि ह्या सरकारच्या माध्यमातून भविष्यामध्ये मग तो साखर कारखाना असेल, आमची बंद पडलेली सूतगिरणी असेल किंवा बाकी कुटीर जे छोटे छोटे उद्योग असतील ते पूर्ण करण्याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे. अशा मुद्द्यावर या ठिकाणची पुढची निवडणूक आम्ही या ठिकाणी लढवतो. दुसरा प्रश्न आपण जे विचारला, काल या देशाचे यशस्वी पंतप्रधान नांदेडची पोटनिवडणूक ही लोकसभेची आहे आणि विधानसभेची निवडणूक आहे, या निमित्ताने प्रचाराच्या निमित्ताने नांदेडला आले होते आणि ते आले असताना मला वाटलं ज्यांच्या बाबतीमध्ये त्यांचं कर्तृत्व व नेतृत्व संपूर्ण जगाने त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे, एवढ्या मोठ्या माणसाला एखाद्या गावकुसाच्या बाहेर असणाऱ्या आदिवासी माणसांनी त्यांच्या हजारो वर्षांनी जपून ठेवलेले पारंपरिक संस्कृतीमध्ये असलेलं महत्त्वाचं जे काय मोरपुसाचं असणारा टोप असेल, एक सन्मान म्हणून जर आपण त्यांना जर दिलं ते स्वीकारतील की नाही एक आपण तपासून तर घेतलं पाहिजे असं मनामध्ये थोडंसं एक विचार आल्यामुळं सहज मला वाटलं आपण घेऊन गेलं पाहिजे आणि मी विनंती केली PO ऑफिसला. कुठल्या प्रकारची परवानगी त्या ठिकाणी नव्हती, परंतु पंतप्रधानांना मी छोटासा मॅसेज टाकला आणि त्यांनी ताबडतोब त्यांच्या सिक्युरिटीला सांगून टाकलं की ते सगळं तपासणी करून त्या ठिकाणी स्टेजवर घेऊन आलं पाहिजे आणि सन्मानाने तो मोरपंखाचा असणारा टोप त्यांनी स्वीकारला. हे खऱ्या अर्थानं आमच्या आदिवासी समाजाच्या हे संस्कृतीचा हजारो वर्षांनी आमच्या पूर्वजांनी दिलेली पूर्वसुरूची संस्कृतीचे जे संरक्षण आणि ते संवर्धन ही करत आलेलं आहे. त्यांचा सन्मान करत असताना त्यांनी मोठ्या मनाने आमचाही सन्मान त्या ठिकाणी केला आहे, याची फार मोठी अशी उपलब्धी आहे. आणि हे सहज सुचलं असं म्हणत नाही, जाणीवपूर्वक की आमचं सन्मान त्यांनी स्वीकारलं पाहिजे ही माझ्या मनामध्ये ती विचार असल्या कारणाने त्यांनी स्वीकारलं, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. हे खरं म्हणजे आपल्या आदिवासी समाजाच्यासाठी गौरवाची गोष्ट आहे असं मला निमित्ताने सांगावंसं वाटतं. शेवटचा प्रश्न साहेब, किनवट आणि माहूर आदिवासी किनवट आणि माहूर आदिवासी भाग असल्याने पेसा अंतर्गत 17 संवर्ग नौकर भरती सर ही नाशिक येथे उपोषणाला मुलं बसली होती. आदिवासी एरिया असल्यामुळं जे बेकार पोर आहेत ते त्यांना जे काही पास झाले होते त्याच्यामध्ये त्यांना नियुक्ती लवकर देण्यात आली नाही आणि कालांतराने त्यांना नियुक्ती दिल्यानंतर तात्पुरतं बेसिकवर त्यांना मानधन तत्वावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. कायमस्वरूपी करण्यासाठी आपण काय भूमिका घेणार? एक लक्षात घेतलं पाहिजे, पेसाच्या पोरांना त्या ठिकाणी नियुक्तीसाठी सरकारची कुठल्या प्रकारची अडचण त्या ठिकाणी नव्हती. पालघरमध्ये तिथले असणारे गैरजमातीच्या आदिवासीच्या विरोधामध्ये असलेले किंवा गैरजमातीच्या लोकांनी कोर्टामध्ये एक पिटिशन दाखल केलेलं आहे. पेसा क्षेत्रातली गावं निवडत असताना वाजवीपेक्षा जास्त आरक्षण त्या आदिवासी जमातीला त्या ठिकाणी मिळते आणि त्याच्यामुळं आमच्यावर अन्याय होते अशा पद्धतीचं सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी रिट पिटिशन दाखल केल्यामुळं सरकारने त्याचं शपथपत्र त्यांनी मागवलेलं आहे आणि मग सरकारने बॅन घातल्यामुळं
ते पेसाचा कोर्टामधला निर्णय होत नाही तोपर्यंत कुठलीही नियुक्ती करू नये अशा पद्धतीचं त्याला कंडिशन असल्या कारणाने सरकारला थोडी अडचणी निर्माण आलेली आहे. आणि मग ज्या पोरांचं आपली निवड प्रक्रिया पूर्ण झाली त्या लोकांना नियुक्ती करणं अपेक्षित होतं. हे करण्यासाठी सरकारही अडचणीत आलेलं आहे, कोर्टाचाही त्या ठिकाणी अवमान होता कामा नये. परंतु मागणी रास्त आपल्या पोरांची असल्याकडे आंदोलन सुरू केलेलं आहे. मग आमची मागणी अशी होती, कोर्टामध्ये जो काही निर्णय होईल ते होईल, कोर्टाच्या निर्णयाला अधीन राहून आपल्या पोरांना त्या ठिकाणी कायम केलं पाहिजे, नोकरी दिली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळे तब्बल 4 महिन्याच्या नंतर सगळ्या नरहरी जिरवाळ आपले जे विधानसभेचे उपसभापती आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली सगळेच आमदारांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले. सरकारला शेवटी नमतं घ्यावं लागलं. आज जरी तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपण अपॉइंटमेंट दिलेल्या असल्या की भविष्यामध्ये या कायद्याच्या अंतर्गत, कारण 5वी आणि 6वी सुद्धा ही भारतीय संविधानाच्या माध्यमातून दुसऱ्या बाजूने आणखी त्याचं एक व्याख्या सांगतो. जुन्या काळातले तुम्ही ज्या गोंडियन संस्कृतीच्या परिसरामध्ये आहात, गोंडवणाच्या भूभागामध्ये आपले जेव्हा राजवट होते त्यावेळेस एक वाक्य प्रचलित होती, मावा नाटे मावा राजे. म्हणजे 5वी आणि 6वी सूची ही त्याचं साथ अभिप्रेत आहे. आणि म्हणून संविधानाने ते अधिकार दिसले असल्यामुळं या सगळ्या पोरांना त्या ठिकाणी कायमच करावं लागणार आहे. त्याच्यामध्ये शंका घेण्याचं काही कारण नाही. धन्यवाद साहेब. MAP न्यूज 24 ला बातचीत केल्या.